जळगाव जिल्ह्यातील 16 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतींसाठी त्या ठिकाणी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आणि न्यायालयाच्या आदेशाने आता सर्वच महाराष्ट्रातील निवडणुकांचा निकाल जो आहे तो या ठिकाणी आता 21 डिसेंबरला लागणार आहे आणि 21 डिसेंबरला अवघे 10 दिवस त्या ठिकाणी उरलेले आहे. खरं तर उमेदवारांची धाकधूक जी आहे ती वाढलेली आहे. आपण सध्या चाळीसगावच्या ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर उभे आहोत. आपण बघू शकतो की महाविकास आघाडीने या ठिकाणी खरं तर खाजगी सुरक्षा रक्षक नेमलेले आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे या ठिकाणी उमेदवार असतील किंवा विरोधातले उमेदवार असतील किंवा अपक्ष उमेदवार असतील या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर खरं तर ठिया मांडून बसलेले आहे. एकंदरीत सर्व बारकाईने लक्ष ठेवून या ठिकाणी बसलेले आहे. सीसीटीव्ही या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे आणि उमेदवारांना पाहण्यासाठी ईव्हीएमच्या हालचाली पाहण्यासाठी या ठिकाणी एक एलईडी लावण्यात आलेला आहे आणि मध्ये आपण जर बघितलं तर आतून एसआरपीएफ असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल यांचा कडेकोट असा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत बाहेर जे आहे ते या ठिकाणी सर्वच पक्षाचे उमेदवार जे आहे ते या ठिकाणी आता ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि 21 डिसेंबरची प्रतीक्षा आता सर्वच उमेदवारांसह राजकीय पक्षांना लागलेली आहे. हेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.